नमस्कार. कुंभ राशी. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या श्रोत्यांनो, थांबा. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण डिसेंबर 21, 22 आणि 25 या 3 तारखा तुमच्यासाठी साध्या नाहीत. तर ग्रहांची अशी दुर्मिळ चाल तयार झाली आहे की अचानक धनलाभ, प्रेमात मोठा निर्णय आणि करिअरमध्ये आयुष्य बदलणारी संधी मिळू शकते. आज तुम्हाला अशा 3 खुशखबऱ्यांबद्दल मी सांगणार आहे, ज्या ऐकून तुमचं मन हलकं होईल आणि डोळ्यात समाधानाचं पाणी येईल. पण एक अट आहे. या 3 तारखांमध्ये एक छोटी चूक जरी केली तर लाभ थांबू शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा संकेत सांगणार आहे जो कुंभ राशीच्या फारच कमी लोकांना माहीत असतो. कुंभ राशींच्या जातकांनो, आजचा हा काळ तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा वळणबिंदू ठरणार आहे. कारण डिसेंबर 21, 22 आणि 25 या 3 तारखा तुमच्या नशिबात आधीच कोरल्या गेल्या आहेत, असे ज्योतिषशास्त्र सांगते. अनेक दिवसांपासून जी अडचण, ताणतणाव आणि मनातील अस्वस्थता तुम्ही सहन करत होता, ती आता हळूहळू दूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ग्रहांची स्थिती पाहता शनीचा प्रभाव तुमच्यावर आता संरक्षणात्मक होत चाललेला आहे. जे लोक तुमच्यावर संशय घेत होते, तेच लोक आता तुमच्यावर विश्वास ठेवताना दिसतील. देवावरचा तुमचा विश्वास अधिक मजबूत होईल, मन शांत होईल आणि अंतःकरणातून एक सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल. हे दिवस फक्त योगायोग नाहीत, तर ईश्वराने दिलेली संधी आहे. फक्त योग्य निर्णय घेतला तर आयुष्याची दिशा ही बदलू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अर्ध्यावरती सोडू नका. कारण डिसेंबर 21 या दिवशी कुंभ राशींसाठी पहिली मोठी खुशखबरी येण्याची दाट शक्यता आहे. आणि ही खुशखबरी आर्थिक बाबींशी संबंधित असू शकते. अचानक अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुना व्यवहार, थकलेली रक्कम किंवा एखादा लाभ जो तुम्ही अपेक्षेने सोडून दिला होता, तो पुन्हा तुमच्याकडे येऊ शकतो. गुरु आणि शनीचा शुभयोग तुम्हाला योग्य मार्गावर आणण्याचे काम करत आहे. तुम्ही जे प्रयत्न केले होते त्याचे फळ आता मिळायला सुरुवात होईल. काही लोकांसाठी हा दिवस कर्जमुक्तीचा ठरू शकतो. मनावरचा आर्थिक ताण कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. देवाचे आभार मानावेसे वाटतील असे क्षण येतील. ही सुरुवात आहे, शेवट नाही. तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्कीच टाईप करा. डिसेंबर 22 हा दिवस कुंभ राशींच्या प्रेमजीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे. जे लोक एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. आधीपासून नात्यात असलेल्या लोकांसाठी गैरसमज दूर होण्याचा हा दिवस आहे. मनात साचलेली कटुता निघून जाईल, संवाद वाढेल, समोरची व्यक्ती तुमच्या भावनांना समजून घेईल. काही लोकांना विवाहाबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल, प्रेमात स्थैर्य येईल आणि भावनिक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. ईश्वर तुमच्या नात्यांवर कृपा करतो आहे असे स्पष्ट संकेत दिसत आहेत. या दिवशी मनापासून प्रार्थना करा आणि नात्यात प्रामाणिक राहा, नक्कीच लाभ होईल. डिसेंबर 25 हा दिवस कुंभ राशींसाठी सर्वात मोठी तिसरी खुशखबरी घेऊन येणार आहे. आणि ही खुशखबरी करिअरशी संबंधित असेल. नोकरीत अडकलेले प्रमोशन, बदल किंवा नवीन संधी यांचा मार्ग मोकळा होईल. जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी नवीन करार, नवीन क्लायंट किंवा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, आत्मसन्मान वाढेल आणि स्वतःवरचा विश्वास अधिक मजबूत होईल. हे यश सहज मिळालेले नसेल, पण टिकणारे असेल. देव तुमच्या पाठीशी उभा आहे. या 3 तारखांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे नशिबाची दारे उघडली आहेत, पण त्या दारातून आत जाण्यासाठी तुमची तयारी ही तितकीच महत्त्वाची आहे. त्यासाठी नकारात्मक विचार, भीती आणि शंका बाजूला ठेवा. ग्रह फक्त दिशा दाखवतात, चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. सकाळी उठल्यावरती मन शांत ठेवा, देवाचे नाम घ्या आणि स्वतःला अजिबात कमी लेखू नका. तुम्ही खूप काही सहन केलं आहे आणि आता त्याचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, हीच वेळ तुमची आहे. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय, मी सहमत आहे असे टाईप करा.
कुंभ राशीच्या जातकांनो, शनीची साडेसाती किंवा ढय्या असो, ती तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आली आहे. आता त्याच क्षणीची कृपा तुम्हाला संरक्षण देताना दिसेल. जे लोक तुमच्या विरुद्ध होते ते दूर होतील. नकळतपणे तुमचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या निर्णयात स्थैर्य येईल. चुकीचे लोक आपोआप दूर जातील. योग्य लोक तुमच्या आयुष्यात येतील. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोलवर काम करणारा असेल हे लक्षात ठेवा. आर्थिक बाबतीत हा काळात खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा, पण भीती अजिबात बाळगू नका, कारण उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो, पण कोणतेही निर्णय हे घाईघाईत अजिबात घेऊ नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुची कृपा तुमच्यावरती असल्यामुळे योग्य सल्ला योग्य वेळी मिळेल. जर तुम्हाला अशा आध्यात्मिक आणि अचूक राशी भविष्याची नियमित माहिती हवी असेल तर या चॅनलवरील जॉईन बटनवरती क्लिक करून आमच्या खास कुटुंबाचा नक्की भाग बना. प्रेमात असलेल्या कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ नातं अधिक खोलवर करणारा आहे. भावनिक पातळीवर जुळवून घेण्याची ताकद वाढेल. अहंकार कमी होईल. समजूतदारपणा वाढेल. जे नातं तुटण्याच्या मार्गावर होतं ते वाचू शकतं. काही लोकांसाठी भूतकाळातील व्यक्ती पुन्हा संपर्क साधू शकते, पण निर्णय घेताना मनासोबत बुद्धीचा वापर करा. ईश्वर संकेत देतोय ते करिअरमध्ये येणारा बदल तुम्हाला सुरुवातीला थोडा अस्वस्थ करू शकतो, पण पुढे जाऊन तोच बदल तुमच्यासाठी खूप मोठं वरदान ठरेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कामाचा व्याप वाढेल, पण त्याचसोबत मान सन्मान आणि आर्थिक स्थैर्यही वाढेल. तुमची मेहनत कुणीच दुर्लक्ष करू शकणार नाही. फक्त संयम ठेवा. वेळ तुमच्यासाठी काम करते आहे. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, वेळ माझ्यासाठी काम करते आहे असे टाईप करा. घरगुती वातावरणातही सुधारणा दिसेल. जुने वाद मिटतील. कुटुंबात एकत्र बसून चर्चा होईल. भावनिक आधार मिळेल. आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी दिवा लावा. गुरुवारी पिवळ्या रंगाचा वापर करा. साधी प्रार्थना देखील खूप मोठा चमत्कार घडवू शकते. कमेंट बॉक्समध्ये माझ्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडणार आहे असे टाईप करा. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सुधारणा दाखवणारा आहे. मानसिक ताण तुमचा कमी होईल. तुमची झोप सुधारेल. मन शांत होईल. ध्यान, नामस्मरण किंवा थोडा वेळ स्वतःसाठी काढल्यास अधिक फायदा होईल. शरीर ऐका, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही महत्त्वाचे आहात. कुंभ राशींच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ यश देणारा आहे. अभ्यासात लक्ष लागेल. परीक्षेत चांगले गुण मिळतील. स्पर्धा परीक्षेत यशाची शक्यता वाढेल. आत्मविश्वास वाढेल. योग्य मार्गदर्शन मिळेल. मेहनत वाया जाणार नाही. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाच्याही बोलण्यामुळे तुमचा आत्मविश्वास अजिबात ढळू देऊ नका. तुमचा प्रवास वेगळा आहे. तुमची वेळ वेगळी आहे. देव तुम्हाला जे देतो आहे ते योग्य वेळी देतो आहे हे लक्षात ठेवा. फक्त संयम ठेवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. जर तुम्हाला रोज अचूक, सकारात्मक आणि मार्गदर्शक राशी भविष्य हवं असेल तर आध्यात्मिक उपाय, संकेत आणि ग्रहांची अचूक माहिती जर हवी असेल तर आत्ताच जॉईन बटनवरती क्लिक करा, कारण येणारा हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा ठरणार आहे आणि योग्य मार्गदर्शन तुमचं आयुष्य बदलू शकतं. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की कुंभ राशींच्या जातकांना डिसेंबर 21, 22 आणि 25 या तारखा तुमच्यासाठी केवळ तारखा नाहीत तर नव्या आयुष्याची सुरुवात आहे. धन, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणाऱ्या या 3 मोठ्या खुशखबऱ्या तुमचं आयुष्य उजळवू शकतात. फक्त विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि देवांवर श्रद्धा ठेवा, कारण भाग्याचा दरवाजा आता उघडतो आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ भविष्यकथन नाही तर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. डिसेंबर 21, 22 आणि 25 या तारखा तुम्हाला धन, प्रेम आणि करिअरमध्ये अशी संधी देणार आहेत जी वारंवार मिळत नाही. फक्त नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. जर तुम्हालाही रोज अचूक, पॉझिटिव्ह आणि मार्गदर्शक राशी भविष्य उपाय आणि ग्रह संकेत जर हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन बटनवरती क्लिक करा.
कारण पुढचे काही दिवस कुंभ राशींसाठी अत्यंत निर्णायक आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुंभ राशींच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण भाग्याचा दरवाजा आता उघडतो आहे आणि योग्य वेळी योग्य माहितीच तुम्हाला पुढे घेऊन जाते. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.